हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल लिटिल शेफ अँड मॉम. आज मी बनवतीये चीज रोल. त्यासाठी मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. त्याला मी चिलतीये आणि मग पाण्यामध्ये बॉईल करायला टाकतीये. प्रॉपर कुकरला आपण उकडून घेतो तसे नाही उकडवायचेत मला, त्याच्यामुळे मी त्याचं सालं काढून एक गाजर घेतलेला आहे. खूप मोठं होतं त्यामुळे मी ते अर्ध तोडून घेतले. गाजराचा फ्लेवर मला जास्त नकोय. याच्यामधले व्हेजिटेबल्स आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. गाजर जास्त आवडत असेल मुलांना तर गाजर तुम्ही जास्त वापरू शकता. सिमला मिरची पण मी वापरणार आहे. बटाटे आणि गाजर बॉईल होईपर्यंत मी चॉपिंग करते. सिमला मिरची घेतली एक, तिला मी एकदम बारीक कट करते. आणि कांदा आहे एक मीडियम साईजचा, त्यालाही मी बारीक कट करणार आहे. असतील अवेलेबल तर कॉर्न घ्यायचे किंवा मटार पण वापरू शकतो यामध्ये आपण, किंवा बीन्स पण वापरू शकतो. व्हेजिटेबल्सला काही नाही, आपल्या मुलांना जे आवडेल ते आपण घेऊ शकतो. पण मुलं नाही खात जास्त टाकलं तर, म्हणून मी सिम्पलच ठेवलंय याला. तर बटाटे आता चॉपिंग होईपर्यंतच मी हे सगळं बॉईल केलंय आणि तुम्ही बघू शकता लगेच मी काढून घेते. पूर्ण प्रॉपर बॉईल नाही झाले तरी चालतील, फक्त त्याला सॉफ्ट करायचे. गाजराला पण मला थोडंसं सॉफ्ट करायचं होतं, कारण की ते असंही ते आपल्याला नंतर फ्राय करायचंय तर फ्राईंगमध्ये ते कव्हर होऊन जातं. तर बटाटा मी थोडा अजून गरमच आहे, पण वरती जरा गार झालाय तर किसायला घेतलेला आहे. किसून घेतला की त्याच्यामध्ये गाठी नाही होत. व्यवस्थित किसून घेते. त्यानंतर गाजरही मी किसूनच घेते. आता ते सॉफ्ट झाले त्याच्यामुळे फटाफट किसलं जातंय. गाजर आणि बटाटा किसून झाला की लगेच त्यामध्ये मी कट केलेला कांदा आणि सिमला मिरची पण टाकून घेते. आता याला आवडीप्रमाणे आपल्याला फ्लेवर्स द्यायचेत. इथे मी 1 चमचा ऑरेगॅनो घेतलेले आहे. चिली फ्लेक्स घेतलेले आहेत अर्धा चमचा. जास्त तिखट नाही करायचंय मला, कारण की अद्विक पण खाणार आहे हे थोडंफार. आता चाट मसाला घेतलेला आहे मी 1 चमचा आणि मीठ घेतलेलं आहे. आपण याच्यामध्ये ना साधा आपलं लसूण, कोथिंबीर, आलं ठेचून जे थालीपीठासाठी वगैरे करतो ना वाटत, ते टाकून तसा देसी फ्लेवर पण देऊ शकतो, किंवा फक्त मॅगी मसाल्याचा पण फ्लेवर देऊ शकतो, किंवा असं सगळं थोडंसं जे पिझ्झा आणि पास्तामध्ये वगैरे पडतं ते गोष्टी वापरून आपण त्याला थोडासा मुलांना आवडेल असा फ्लेवर पण करू शकतो. मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये साधारण 1 पळी मैदा टाकलेला आहे. जसं बसेल यामध्ये तसा मैदा ऍड करायचा थोडा थोडा करून. साधारण एखादा वाटीभर मला मैदा लागला असेल. आता हा मैदा थोडासा मिक्स झाल्याच्या नंतर मी यामध्ये टाकते आहे पिझ्झा आणि पास्ता सॉस टाकलेला आहे. याच्याने त्याची टेस्ट जरा पास्ता पिझ्झाच्या जवळ जाते आणि मग ते मुलांना जास्त आवडतं. सॉस व्यवस्थित मिक्स केलाय. गरज वाटली तर त्याला थोडासा मैदा लावायचा सॉस टाकल्याच्या नंतर. आता मी हाताला चिटकू नये म्हणून थोडंसं तेल लावले. आता 2 चमचे मैदा घेतलेला आहे मी. या मैद्याची मी स्लरी करणार आहे, त्यासाठी त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मीठ वगैरे काहीच नाही टाकायचं. पातळ अशी स्लरी करून घेतली आहे आपण. याच्यामध्ये आपण रोल्स डिप करणार आहोत आपले. आता पॅनला मी बटर लावून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी ब्रेड गरम करून घेणार आहे. मंद गॅसवर कलर न बदलता मी ब्रेड गरम करून घेणार आहे आणि याचा वापर मी क्रम्स करण्यासाठी करणार आहे. विदाऊट गरम करता ही स्टेप पूर्णपणे स्किप करून पण आपण ब्रेड क्रम्स करू शकतो. डायरेक्ट ब्रेड आपले मिक्सरच्या याच्यामध्ये टाकून तसं केलं तरी पण ब्रेड क्रम्स होतात, परंतु मला असे आवडतात. बटरने छान फ्लेवर येतो आणि थोडेसे क्रिस्पी झाले की ते व्यवस्थित असे छान बारीक होतात आणि खूप टेस्टी होतात असे ब्रेड क्रम्स. पण हे पूर्ण ऑप्शनल आहे. डायरेक्ट केलेले ब्रेड क्रम्स पण खूप छान होतात. आता मी याला दरदरीत असं बारीक करून घेतलंय. फार एकदम खूप बारीक, याच्यापेक्षा 1 स्टेप बारीक पण आपण करू शकतो, पण मी नाही केलेलं ते, कारण मला थोडंसं जाडसर टेक्स्चर वरतून पाहिजे. तर मी जाडसर असं हे दळून घेतलंय आणि त्याला असं स्प्रेड करून ठेवते, जेणेकरून आपल्याला त्याला रोल असे त्याच्यामध्ये घोळवता येतील व्यवस्थित. आता चीज घेतलंय मी 1 स्लाइस चीज. त्याला मी आता 4 पार्ट्समध्ये डिवाइड करते, म्हणजे रोल्सच्या मध्ये भरण्यासाठी. मोझरेला चीज पण आहे माझ्याकडे, पण मला त्याची पर्सनली टेस्ट नाही आवडत एवढी, त्यामुळे मी इथे हे साधं चीज वापरते. अशा प्रकारे रोल्स करते, म्हणजे मध्ये त्याला आपल्याला ठेवायला सोपं जाईल. सगळे रोल्स करून याला मी साईडला ठेवून देते. आता सगळी तयारी झाली. हाताला मी थोडंसं तेल लावून घेते आणि पिठाचा थोडासा एक पार्ट काढून घेते. याचा आपल्याला रोल बनवायचा आहे. हातानेच थोडंसं दाबलंय मी त्याला आणि गोल करून घेतलंय चपट, आणि त्यामध्ये चीज ठेवून आता मी रोल बनवते. व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि त्यामध्ये असं रोल डीप करून मी आता याच्यामध्ये ब्रेड क्रम्स मध्ये त्याला वळवून घेते. व्यवस्थित सगळ्यांकडनं ब्रेड क्रम्स लागल्याच्या नंतर
हातावर घेऊन पण त्याला हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं. शेप बिघडला असेल तर तो व्यवस्थित करून घ्यायचा आणि ब्रेड क्रम्स हाताने चिटकवून घ्यायचे. आता तेलामध्ये सोडायचं. सोडताना तेल म्हणजे गरम असेल तरी चालतं, परंतु नंतर मंद गॅसवरतीच त्याला तळायचं, कारण की आतून कच्चे राहतात आणि वरतून लाल पडतात नाही तर हे रोल्स. तर पहिल्या याला आपण एकच तळून बघितलं आहे मी, कारण की टेम्परेचरचा मला अंदाजा नव्हता तेलाच्या. नंतर आपण 2, 3 किंवा त्यापेक्षाही जास्त आपण तळू शकतो. आणि खूप जास्त जर आपलं वरचं बॅटर पातळ झालं तर चीज बाहेर येतं. तर आता हे बघा तुम्ही, आतमध्ये एकदम छान असं हे मी लगेचच एक फोडून पाहिला की व्यवस्थित आतपर्यंत कुक होतोय की नाही. छान कुक झाला आणि चीजही आतलं मस्त मेल्ट झालेलं आहे. बाकीचे मी असे रोल करून ठेवलेले आहेत. हे क्रम्स मध्ये डीप केलेले आहेत. मला हे फ्राय नंतर करायचे आहेत, म्हणून मी याला फ्रीझरमध्ये ठेवतीये. फ्रीझरमध्ये ठेवले की ते व्यवस्थित टाईट राहतात. मस्त असं ब्रेड क्रम्स मुळे त्याला वरती छान टेक्स्चर आलेलं आहे. दही किंवा सॉस किंवा मायो सोबत किंवा ग्रीन चटणी सोबत पण आपण हे खाऊ शकतो. तासभर मी हे बॉल्स ठेवले होते. राजू शाळेमध्ये गेला होता, तो यायच्या अगोदर 10 मिनिट मी हे काढले आणि लगेचच फ्राय करायला घेतले. फ्रीज मधून काढल्याच्या नंतर एक 2-3 मिनिटात आपण लगेचच ते फ्राय करू शकतो. छान असे गोल्डन ब्राऊन कलर वरती हे तळले. गोल शेप मध्ये ते छान वाटतं. मस्त असे चीज रोल किंवा चीज बॉल्स आपण याला म्हणू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी घरी ट्राय करून पहा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग.